नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोक्सिडिओसिस हा शेळी आणि मेंढींमधील एक प्रमुख परजीवीजन्य आजार आहे. हा आजार आयमेरिया परजीवीमुळे होतो. हा परजीवी मेंढी शेळीच्या आतड्यांमध्ये वाढतो, ज्यामुळे त्यांच्या पचनक्रियेमध्ये अडथळा येतो. या परजीवीची अंडी म्हणजे ओसिड्स त्यांच्या विष्ठेतून बाहेर पडतात. यामुळे खाद्य, पाणी दूषित होतं. दूषित पाणी खाद्याद्वारे आजाराचा प्रसार वाढतो. लहान करंडांमध्ये विशेषतः 4 ते 6 आठवड्यांच्या वयाची कोकरे आणि करंडांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसतो. योग्य उपचार न केल्यास गंभीर परिणाम होऊन जनावर दगावतं. आता यासाठी कारणीभूत घटक कोणते ते पाहूयात. अस्वच्छता. गोठ्यामध्ये स्वच्छतेचा अभाव, विष्ठा किंवा दूषित पाणी आणि चारा खाण्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. गर्दी. जनावरांची अतिगर्दी झाल्यास त्यांच्या निवाऱ्यात परजीवींच्या प्रसाराला मदत होते. आहारातील कमतरता. पचनक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार आवश्यक आहे. त्यात कमतरता आल्यास प्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावरांना सहजपणे आजार होतो. ताणतणाव. दूध देणे, गर्भधारणा किंवा अचानक वातावरणातील बदल हे ताणतणावाचे घटक प्रतिकार शक्तीवर परिणाम करतात. प्रसार. कोक्सिडिओसिसचा प्रसार संक्रमित जनावरांच्या विष्ठेमधून बाहेर पडलेल्या ई आयमेरिया अंड्याच्या माध्यमातून होतो. अंडी दूषित चारा, पाणी किंवा जमीन यांच्याद्वारे इतर जनावरांमध्ये पोहोचतो. जनावरांच्या आहारातून ही अंडी आतड्यांमध्ये जाऊन वाढतात आणि संक्रमण सुरू होते. दूषित पाणी आणि चाऱ्याचं सेवन हा प्रसाराचा मुख्य मार्ग आहे. आता आपण उद्याच्या भागात पाहूया या आजाराची लक्षणं आणि उपचाराबद्दलची माहिती. अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका.